हाय गाय, श्री स्वामी समर्थ. समर्थांची कृपा तुमची लाडकी गौरी. तर माझी तयारी झालेली आहे आणि मी 3:30ला उठली होती म्हणून माझं सगळं झालेलं आहे. देवपूजा वगैरे सगळी झालेली आहे आणि छानपैकी मी दारामध्ये एक छोटीशी रांगोळी काढलेली आहे. ती तुम्ही बघू शकता. मी रांगोळी काढली आणि सकाळी झालं, म्हणजे सगळं काम वगैरे झालेलं आहे. आणि हे माझं मंदिर आहे, पूजा पण झालेली आहे. आज मी पाडवाच्या निमित्ताने आमच्या देवीला मंगळसूत्र केलेलं, ते मी तुम्हाला फोटो दाखवेन, व्हिडिओ टाकेन, तर तुम्ही बघू शकता. आणि आज पाडवा आहे. पाडवाच्या निमित्ताने मी माझ्या घरी तुळजाभवानी आहे, तर त्यांना मी आज मंगळसूत्र केलं होतं, तर ते आज मी सकाळी त्यांना घातलं. आणि अशा प्रकारे माझं सगळं काम झालेलं आहे. माझ्या लेकालाही तयार करून झालेलं. आमचा शिवाजी महाराज बघू शकता, आपले शिवाजी महाराज तयार झालेले आहेत. अशा प्रकारे माझं सगळं काम झालं. आता मी त्याला औषध वगैरे पाजते आणि मग मी निघणार आहे. ॲक्च्युली जायचं होतं मला 8ला, पण थोडा उशीर झाला आहे, पण ठीक आहे, प्रिन्सची तब्येत ठीक नाही आहे, त्याच्यातून मग मी त्याला आता औषध वगैरे देऊन मी निघणार आहे. मग आपण भेटूया मग राहिला. चला बाय. सगळं तयारी केली, फोटो काढतात. आता फोटो सेशन चालू आहे. त्याला पण चाय दे. फोटो सेशन चालू आहे मस्त पैकी. फोटो काढतात काका आणि आता आपली तर कसं वाटलं माझा लूक तुम्ही मला कळवा. आणि आता मी निघते. शर्विल पण आहे इथे, माझा प्रिन्स आहे. तर भेटूया मग आपण. चलो बाय. गिरगाव. आणि प्रिन्सला बरं नाही येतं आपण, पण ठीक आहे, चलो. फायनली मी आता निघाली आहे गिरगावला. तुम्ही बघू शकता. आता हे सगळं तुम्ही बघा किती गर्दी आहे. आता मी तिथे पोचली आणि पोचल्यानंतर त्या रॅलीमध्ये ज्या आपल्या गाड्या आहेत, त्या गाड्यांवरती मलखांब एवढं सुंदर प्रमाणे ते मुलं करत होती. फार असं छान वाटलं ते मला बघून. आणि दरवर्षी मी आपल्या ह्या ज्या लॉऱ्या आहेत त्याच्यावरती नेहमी असे सगळ्या लोकांचं जे सगळी तयारी केलेली, कोणी गणपती बाप्पा, कोणी स्वामींचं, असं खूप छान छान त्या गाड्या सजवतात. आणि आम्ही असं छानपैकी सगळं ते बघून एन्जॉय करतो. ते तुम्ही बघू शकता, सगळं बघाच. तर अशा प्रकारे तुम्ही सगळं बघितलं असेल की आपली रॅली किती सुंदर अशी रॅली आहे. आणि हे तुम्ही बघू शकता, ते जे झेंडे आहेत ना, त्याच्या मागे बघा किती हे खरोखर रिअलचं आहे. ते मस्तपैकी तसं होतं ना, चीरहरण तसं चाललं होतं. बाकी इथे बघ. चल आतमध्ये जाऊया.
प्रिन्ससोबत सगळे फोटो काढत होते. मग फोटो काढता काढता मी बघितलं तर अशी सुंदर अशी अप्रतिम दहीहंडी उभी केली होती आणि त्यांचा जो दहीहंडी उभं करण्याचा जो जल्लोष होता तो एवढा छान होता. आणि आम्ही 2 सेकंद असे शांत राहिलेलो. ते बघण्यासाठी एवढी भीड होती आणि एवढं मजा वाटली. खरंच आपल्या संस्कृतीचा हा जो जल्लोष आहे तो बघायला यायलाच पाहिजे. अशा प्रकारे मी दरवर्षी गिरगावला येऊन या आपल्या संस्कृतीचा जाम मजा घेते. आणि मला असं वाटतं की जे मी करते ते आपल्या मराठी लोकांनी जागवावं आणि आपले जे सण आहेत ते कसे सेलिब्रेशन होतात हे आपल्या मुलांना दाखवा. हे जेव्हा तुम्ही दाखवाल तेव्हा त्या मुलांना कळेल. कारण की आपले सेलिब्रेशन सगळे आता आहे ना कामानुसार आहे. सगळं माणसांच्या कामानुसार सगळं कमी कमी होत चाललं आहे स्ट्रगल. पण तो आपल्या मुलांना ते कळत नाही आहे. तर तुम्ही माझं तरी मत असेल सगळे फोटो काढायला आले मस्तपैकी. जेव्हा तिकडे होतो आम्ही सगळे होते आणि तेव्हा फोटो काढला प्रिन्ससोबत. नंतर शिवाजी महाराज आणि ते छोटीशी बेबी होती जिजामाता बनलेली होती त्याच्यासोबत पण फोटो काढला मस्तपैकी असा आहे. प्रिन्सला बरं नव्हतं तर आता प्रिन्सचा ताप कमी झाला आहे त्याच्यामुळे त्याला भूक लागली आहे. तर मी थोडं त्याला काहीतरी खायला देते. चाललो आम्ही लोक खायला काहीतरी यायला नाश्ता करायला. कारण कसं प्रिन्सला भूक लागली तर कसं त्याला हे होतं ना थोडं भूक लागली प्रिन्सला आणि ते खायला चाललो आम्ही. पडलीच पडली त्याची खायला चाललो बाकी या सगळे घामाटलं. किती गरम होतं कारण का तिथे कशी गर्दी होती ना तर खूप गरम होत होता ॲक्च्युली. तर बघा राहतो आता आम्ही रेस्टॉरंटमध्ये खायला आलो आहे. तर अशा प्रकारे मग प्रिन्सला ताप होता. मी तुम्हाला सांगितलं घरात निघालो तर तेव्हा तो बोलला की मम्मा मला काहीतरी खायचं आहे. तर मग आम्ही चल बोललो तर आम्ही एका हॉटेलमध्ये खाण्यासाठी गेलो. तर त्याने खाल्लं तर काही नाही. एक स्प्राईटची बॉटल घेतली. आम्ही दहीवडा मागवला होता. आम्ही दहीवडा खाल्ला. त्याने त्यातलं 1-2 शिफ्टच खाल्लं. तुम्ही बघू शकता. खाऊन आता आम्ही बाहेर पडलो आणि परत एकदा रॅलीमध्ये आलो. रॅलीत आल्यानंतर तुम्ही बघू शकता त्या गर्दीमध्ये आम्ही इथे जायचं की तिथे जायचं आमचं ते डिसाईड चाललं होतं. त्याच्यानंतर आपण बोललो की चल आपण समोर जाऊया. कारण की तिथे छान असं खूप अशा गाड्या सजवलेल्या होत्या म्हणून आम्ही त्या साईडला गेलो. आणि दुसरी गोष्ट एवढं सुंदर असं बघू शकता ते लोक डान्स करत होत्या लेझिमवरती. ते बघण्यासाठी आम्ही तिथे थोडं थांबलो आणि खूप सुंदर अशा महिला डान्स करत होत्या. अक्षरशः बोलतात ना हा दादा जेव्हा झेंडा घेऊन फिरत असेल तेव्हा त्याला किती म्हणजे भारी वाटत असेल आपला मराठी सण. आणि मला तर फार बरं वाटलं की आपण लोक ना एवढे बिझी झालो आहोत की आपण आपल्या मुलांना जेव्हा तुम्ही या ठिकाणी जाल घेऊन तेव्हा आपल्या मुलांना कळेल की आपली संस्कृती काय आहे. आणि मला तरी असं वाटतं की खरंच घेऊन गेलं पाहिजे. आपण तिथे गेल्यानंतरच ते आपल्या मुलांना कळेल आणि ते कळलं पाहिजे. जर आपण असं सगळं बंद करत राहिलो हळूहळू तर आपल्या मुलांना काहीच कळणार नाही. तर मला असं वाटतं तर पाडव्याच्या दिवशी गिरगावला आवर्जून आपल्या मुलांना घेऊन जाऊन थोडा 1.5-2 तास काढून जा घेऊन. खरंच खूप बघण्यासारखं असतं. आणि ही जी ग्रीन साडीवाली जी मुलगी आहे
ही माझ्या फ्रेंडची मुलगी आहे. मी तिला जेव्हा गाडीवर बघितलं ना तेव्हा मी ओळखलं नाही ॲक्च्युली, पण जेव्हा तिच्या पप्पांनी जे फोटो टाकले ना तेव्हा मी बोलले अरे हिच्या आपल्या व्हिडिओमध्ये हिचा फोटो आहे. तर ती पण होती. आणि मलखांब करताना जे मुलं एवढं छान बोलतात ना, त्यांच्या चेहऱ्यावरती जे हसू आणि छान असं खरंच आपली संस्कृती खूप भारी म्हणजे खूपच भारी आहे. तर खरंच बघा तुम्ही, हे जर तुम्ही बोलतात ना आपण आपल्या मुलांना आणलं तर हे त्यांना छान असं बघायला भेटेल. तर तुम्ही बघा, तलवारबाजी चालली होती, त्याच्यानंतर खूप असे खेळ छान खेळत होते. तर खरंच गिरगावला खास आपल्या मुलांना हे दाखवण्यासाठी घेऊन जा, खूप छान असतं. आणि मी तर आवर्जून जाते त्या दिवशी. आणि हे तुम्ही बघू शकता की तिकडे छान असे मोठे शिवाजी महाराजसुद्धा बनले होते. त्याच्यामध्ये माझ्या मुलालासुद्धा दिलं. आणि त्या ग्रुपमध्ये माझे काही फॉलोवर्स होते, सबस्क्राईब सगळे फोटो काढतायत केलेले फॉलोवर्स होते, तेही भेटले. आणि त्यांनी प्रिन्ससोबत छान फोटोज काढले आहेत. आणि हे जे काका फोटो काढत आहेत हे मला सांगत होते की मी फोटो काढतो, कारण की त्यांची वाईफ अमेरिकेला की दुबईला होती, त्यांना ते फोटो पाठवायचे होते. तर मी काढू का? तर मी बोलली हो काढा. आणि त्यांच्या वाईफला फार म्हणजे हा दिवसाची खूप त्यांना बोलतात ना आपण वाट बघतो तशी ते बघत असतात. आणि त्यांचे मिस्टर आवर्जून इकडे येऊन ते असे फोटोशूट करून त्यांना पाठवतात. ते जेव्हा बघतात त्यांना फार भारी वाटतं. बघू शकता आपली चालूच आहे. रॅली ही चालू आहे. पण आता मी सकाळी खूप म्हणजे 3:30ला उठली होती. मी आता खूप दमली आणि रॅली फुल छान मजा केली आम्ही. आणि ते तुम्ही व्हिडिओ बघालाच, एवढे सुंदर सगळ्यांनी केलं होतं की अप्रतिम होतं ते. तर सगळं छान असं सजवलं होतं. आणि प्रत्येक लेडीज एवढी सुंदर अशी सजून आलेली, वाव असं छान वाटत होतं. आणि आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा हा जो सण आहे म्हणजे आपला आज नवीन वर्ष आहे पाडव्याचा, तो एवढा सुंदर आहे. आणि खरंच मराठी ज्या आपले जे लोक आहेत त्यांना असं मी पूर्ण साडीमध्ये बघून मला फार एवढा आनंद झालेला आहे. कारण की आता साडीमध्ये ना महिला खूप कमी दिसतात आणि सगळे आता जीन्स ड्रेसमध्येच असतात. पण आपला सण असल्यामुळे आज सगळ्या छान अशा नऊवारी काष्ट वगैरे घालून आलेल्या खूप छान दिसत होत्या. तर तुम्ही त्या बघा पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. चला आता मी थकली, मी तर चालली आहे घरी. चलो घरी भेटूया, बाय.